ठीक आहे. अतुलजी, तुम्हालाही पटतंय का की आता कुठेतरी व्हेंटिलेटरवरती चर्चा आहेत, पुढे कदाचित पुन्हा युद्धाला सुरुवात होईल, या भीतीपोटी जास्त पुन्हा एकदा जी महागाईची वाढ रोखलेली होती किंवा भाववाढ थांबवलेली होती, तो भार उचलत होतं सरकार, ते आता करता येणं शक्य नाहीये, म्हणून पुढचीच कुठेतरी व्यवस्था आतापासून सर्वसामान्यांची आणि त्याचबरोबर सरकारची आणि इतरांची केली जाते। नहीं, ये तो अभी सिर्फ ट्रेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है। पुष्कळ वाढणार आहे अजून पेट्रोल डिझेलचे भाव जे आहे ते। आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा का आपण डायनामिक सिस्टम अप्रोच केला होता, अडॉप्ट केली होती, त्याचा अर्थ असा होता की जर पेट्रोलचे भाव वाढले तर महागाई जी आहे ती ग्राहकांवर पास ऑन करायची आणि कमी झाले तर मग त्याचा फायदा सुद्धा हा ग्राहकांना मिळायला पाहिजे होता। आता विश्वासजी म्हणले की आम्ही 10 रुपयाने ड्युटी कमी केली होती, पण तुम्ही 3 रुपये 46 पैसे 9 रुपये 56 पैशावरून 32 रुपये आणि 33 रुपयावर नेली होती। हे तेवढंच खरं आहे। रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस 1 रुपया होता तो तुम्ही 18 रुपयावर नेला। एवढ्यानी पोट भरलं नाही तर 2020 मध्ये जेव्हा $50च्या खाली आलं होतं क्रूड तेल, त्यावेळेस तुम्ही नवीन ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर सेस 2 रुपये आणि 4.5 रुपये हा डिझेलवर लावलेला होता। मी तुम्हाला सांगू इच्छितो की 1 एप्रिल 2014 72 रुपये 26 पैसे होतं पेट्रोल आणि 15 मे 2026ला 97 रुपये 77 पैसे झालं। ही वाढ होती 114%ची। डिझेल 90 रुपये डिझेल होतं 55 रुपये 49 पैसे 1 एप्रिल 2014ला ते 90 रुपये 67 पैसे झालं। त्याच वेळेस क्रूड ऑइलचे भाव मात्र कमी होत होते। आमच्या वेळेस $147 पर्यंत गेले होते, जेव्हा सरकार सोडलं तेव्हा $112 पर्यंत होते। त्यामुळे यांनी 44 लाख करोड रुपये जे आहे ते काढले होते। ऑइल बॉन्डचा हा समोर करतात 1,31,000 करोडचे ऑइल बॉन्ड होते, पूर्ण इंटरेस्ट मिळून 1,90,000 कोटीचे होते। 43 लाख कोटीमधनं काढल्यानंतर यांना त्याचंही काही सांगायला तोंड नाही। महत्त्वाची गोष्ट आहे 2014 नंतर मेक इन इंडिया फेल। आमचे 144 महिन्यापैकी 110 महिने बॅलन्स ऑफ पेमेंट निगेटिव्ह, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आपण कधीच आपला एक्सपोर्ट जास्त राहिला नाही, इम्पोर्ट कमी झाला। त्या ऐकून घ्या तुम्ही, ऐकून घ्या डॉलर, त्याच्यामुळे डॉलरची किंमत जी आहे ती $58 वरून $95 आली। $1 जेव्हा वाढतो तेव्हा वर्षाला 22,000 कोटीचं नुकसान होतं। आता तुम्ही मोजून घ्या की $32-33 वाढले तर किती लाख कोटींचं नुकसान जे आहे ते आपल्याला पेमेंटमध्ये होतं। तिसरी गोष्ट, यांनी खायचं तेल जे आहे त्याच्या स्वयंपूर्णता मिळवली नाही। चौथी गोष्ट, आपला प्रोडक्शन जे होतं ते 77% आपण इम्पोर्ट करत होतो, यांनी प्रोडक्शनच वाढवलं नाही पेट्रोलियमचं, म्हणून 89% आपल्याला आता इम्पोर्ट करावं लागत आहे। त्यामुळे चुकीच्या धोरणांमुळे जे आहे ते पहिल्यांदा सगळं आपलं नुकसान झालेलं होतं। फक्त फायनल नेल इन द कॉफिन जे होतं ते आता या इराण आणि इस्रायल अमेरिकाच्या वॉरमुळे झालेलं आहे। सगळीकडे